नमस्कार मित्रांनो, तिकडे कनेक्ट केला आहे, चालू न करता ॲड चेक करतो. हॅलो, माईक तो रेडी कर दिया. नमस्कार मित्रांनो, तर मी लास्ट थर्सडे एक व्हिडिओ पोस्ट केलेला तुमच्यासाठी की नेक्स्ट थर्सडेपासून काहीतरी आपण नवीन करतोय. लाईक मी माझ्या पर्सनल स्टोरीज सांगेन किंवा माझ्या मित्रांच्या पर्सनल स्टोरीज, अशा स्टोरीज सांगेन ज्याच्यातून आपल्याला काहीतरी टेकअवे भेटेल. सो जसं मी बोललेलो, आपली फर्स्ट स्टोरी खूप पर्सनल आहे. इट्स ऑल अबाउट लव्ह, बाउंड्रीज अँड एथिक्स. ती मी माझे स्वतःचे एक्सपिरियन्सेस शेअर करतो, ज्याने मला एक बेटर आणि टफ माणूस बनायला हेल्प केली ॲटलीस्ट. सो आपण स्टार्ट करत आहे पहिला पार्ट, द कोलॅप्स. लेट 2019 आयुष्य खूप सुंदर झालेलं. म्हणजे माझं कॉलेज संपत आलेलं आणि माझा एक फ्रेंड आहे, त्याच्या रेफरन्सने एक चांगला जॉब भेटलेला, जिकडे चांगली सॅलरी ऑफर केलेली. मी जस्ट एक नवीन बाईक परचेस केलेली अँड आय हॅव द गर्ल आय लव्ह द मोस्ट ॲट दॅट टाईम. बट then March 2020 arrived. Pandemic stripped up everything I rely on. I lost my job, ज्याच्यावर माझे घर खर्च आणि माझे EMIs डिपेंड होते. I lost the girl I love the most. And the friends I thought I had my back, they have started barking behind my back at that stage of my life. आणि ते खूप सफोकेटिंग होतं ब्रो. I was in depression, overthinking, sleepless nights and that negative thoughts. आणि त्या गोष्टींमुळे ना माझी मेंटल हेल्थ खूप बिघडत चाललेली. देन टू सर्वाइव्ह आय बिल्ट अ फोर्ट्रेस. I cut out the noise. I choose only two or three genuine friends around myself. I do hard line, no attachments, no chasing girls, no deep conversations, and only no one letting become my addiction. I grew tough and I survived from these 2 years. आधी जेव्हा सगळं ठीक होतं ना भाई, मला वाटायचं की जसा मी विचार करतो ना, सगळे तसाच विचार करतात. बट असं नव्हतं. सगळ्यांकडून सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. माझे मित्र बोलले, त्यांच्याकडून ऐकून, काही समोर बोलले, पाठी बोलले. ठीक आहे, माझे जे 2-3 जेन्युइन फ्रेंड्स होते त्यांच्याकडून मला समजायचं की हे लोक काय विचार करतायत, काय बोललं जातं. बट मी त्या गोष्टी ना त्यांना तेव्हा ऐकवल्या ना, जेव्हा माझी लाईफ बेटर झाली, मी तेव्हा ऐकवल्या. मी कोणाला एका शब्दाने काहीच बोललो नाही. बस मी काही वर्षांसाठी तो सर्कल सोडून दिला. अँड द फर्स्ट रिअल लेसन वॉज फ्रॉम दॅट पार्ट 1, वेन द स्टॉर्म हिट्स यू आर ओव्हर अँकर. सो प्रत्येक गोष्टीमध्ये ना स्वतः पॉझिटिव्ह शोधा आणि त्यातून निघायचं बघा. इफ तुम्ही तिकडे स्टक राहाल ना, दुनिया बोलत राहील, तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही. सो दॅट्स इट फ्रॉम पार्ट 1. सी यू ऑन नेक्स्ट थर्सडे. गुड बाय, टेक केअर.